अखिल आगरी कोळी समाज प्रबोधन ट्रस्ट आयोजित तुमचा आमचा सर्वांचा आगरी कोळी महोत्सव 2024 सर्वांनी श्री गणेशजी मस्ती साहेब आपले लाडके खासदार तसेच त्यांच्यासोबत किशोरजी पाटील साहेब तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके बाबा यांचे आगमन झाले आहे. सन्माननीय श्री नगरसेवक राजू शेठ कांबळे यांचे आगमन झाले आहे. अखिल आगरी कोळी समाज प्रबोधन ट्रस्ट आयोजित तुमचा आमचा सर्वांचा लाडका आगरी कोळी महोत्सव 2024 सन्माननीय श्री गणेशजी मस्के साहेब यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होत आहे. एकविरा माते की अखिल आगरी कोळी समाज प्रबोधन ट्रस्ट आयोजित तुमचा आमचा सर्वांचा आगरी कोळी महोत्सव 2026 आपले लाडके आदरणीय खासदार सन्माननीय खासदार नरेशजी मस्के साहेब यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन समारंभ सोहळा पार पडलेला आहे. गणपती बाप्पा एकविरा माते की एलकोट एलकोट सदानंदाचा ट्रस्ट तर्फे आयोजित तुमचा आमचा सर्वांचा आगरी कोळी महोत्सव संस्थापक अध्यक्ष माननीय श्री नामदेव रामा भगत साहेब यांच्यातर्फे सलग 19वे वर्ष सदर महोत्सवास आपले लाडके खासदार नरेशजी मस्के साहेब त्यांच्या समवेत आपले आदरणीय बाबा व आपले लाडके जिल्हा प्रमुख किशोरजी पाटकर साहेब व आपले साहिल चौगुले साहेब त्यांच्या समवेत सर्वात आदरणीय पाहुणे यांचे सन्माननीय खासदार साहेबांचा सत्कार करायचा आहे. सन्माननीय खासदार साहेबांचा सत्कार सन्माननीय भगत साहेब करणार आहेत. सन्माननीय किशोर पाटकर यांचा सन्मान आमचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री नामदेवजी भगत साहेब करतील. यांचा सन्मान सन्माननीय श्री नामदेवजी भगत साहेब करतील. सन्माननीय नगरसेवक राजू कांबळे साहेब यांचा सन्मान नामदेवजी भगत साहेब करतील. तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके तरुण तडफदार साहिल चौगुले यांचा सन्मान सन्माननीय नामदेवजी भगत साहेब करतील. सन्माननीय देवकीताई शिंदे यांचा सन्मान सन्माननीय गगनदीप कोहली साहेब यांचा सन्मान आपले लाडके नगरसेवक माजी नगरसेवक नामदेवजी भगत साहेब करतील. शिंदे यांचा सन्मान सन्माननीय देवकीताई शिंदे यांचा सन्मान पूनमताई पाटील कार्यसम्राट नगरसेविका यांच्या हस्ते होत आहे. पूनमताई पाटील यांचा सन्मान आपल्या सोनमताई करतील. कार्यसम्राट नगरसेविका बेलापूर
पहिल्यापासून बोलत आलो 24-25. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये अखिल आगरी कोली समाज प्रबोधन ट्रस्टच्या वतीनं तुमचा आमचा सर्वांचा हा आगरी कोली महोत्सव 2026 वर्ष 17वे. फक्त कोरोना काळ सोडला 1 वर्ष तर सतत न थांबता हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडतोय. निवडणुका आल्यानंतर हा आचारसंहिता असल्यामुळं पुढे ढकलल्यानंतर वर्षाच्या पहिल्याच आठवड्यामध्ये हा कार्यक्रम असतो. 17 तारखेच्या नंतर हे कामकाज सुरू झालं. दिवस कमी भेटले परंतु आमचा मंडपवाला त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं हे काम केलेलं आहे. सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या साक्षीनं या कार्यक्रमाचं उद्घाटन माननीय खासदार आमचे सर्वांचे लाडके खासदार नरेश मस्के साहेब यांच्या हस्ते झालेलं आहे असं मी जाहीर करतो. सर्वांनी जोरदार तालाने स्वागत करायचं आहे. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर बसलेले सर्व या परिसरातील पदाधिकारी आणि बंधू भगिनी आणि बालमित्र मैत्रिणी, खरं तर खासदार साहेबांना मी त्या दिवशी घरी आल्यानंतर सांत्वन करायला आले होते. मी सांगितलं साहेब तुमच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा करायचा आहे आणि त्यांनी लगेच होकार दिला. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो. सर, हे अखिल आगरी कोली समाज प्रबोधन ट्रस्ट या ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही एक व्यायामशाला समाजासाठी एक बांधलेली आहे. तदनंतर एकविरा, खंडोबा आणि तुळजा भवानी यासाठी आम्ही 20 गुंठ प्लॉट पारशी किल्वर त्या ठिकाणी घेतलेला आहे. त्याचे शुल्कचे पैसे भरले. त्याचबरोबर रजिस्ट्रेशन झालेलं आहे. बांधकाम परवानगी देखील झालेली आहे. लवकरात लवकर आपल्या शिंदे साहेबांच्या हस्ते ते भूमिपूजन आपल्याला करायचं आहे आणि 22 कोटी रुपये अंदाजे, म्हणजे जवळपास माझ्या मते ते 30 कोटीपर्यंत जाईल. परंतु सुरुवातीचा अंदाज आपला आहे की 22 कोटी रुपये अंदाजे खर्च येणार आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं या ठिकाणी ही संस्था चांगल्या पद्धतीने काम करते. प्रत्येक वर्षी साधारणतः 80 स्टॉल असतात. 80 लोकांना या ठिकाणी व्यापार शिकण्याची संधी भेटते आणि बाजूला फनफेअर असतो. इथं एंट्री फ्री आहे, इथं पैसे घेतले जात नाही. त्याच्या मागचा जो हेतू आमचा, एक माणसाच्या बरोबर त्याची बायको, त्याची 3 पोरं, तर आपण 25 रुपये फी ठेवली तर 125 रुपये होतात. तर कमीत कमी वडापाव खाऊन तो चहा पिऊन तरी इथून फुकट जाईल आणि कार्यक्रमाला या ठिकाणी मोफत असतो. स्टेजवरचे कार्यक्रम 12 दिवस एकदम चांगले कार्यक्रम असतात, कमर्शियल कार्यक्रम असतात आणि म्हणून अतिशय आनंद या परिसरातील लोक घेतात. अखिल आगरी कोली समाज जरी असलं तरी देखील इथं सर्व जाती धर्माचे लोक येतात आणि म्हणून नवी मुंबईमध्ये आपण सर्वांना या ठिकाणी शांततेत जगावं, त्यांना सर्वांना आनंद द्यावं या दृष्टीने मी काम करत राहिलो. नुकताच निवडणूक झाली, मी काम भरपूर केलं, संपर्क जरा माझा कमी पडला आणि अपयश असू द्या काय हरकत नाही, परंतु मी तुमच्या खांद्याला खांदा लावून संघटनेचं काम अतिशय प्रामाणिकपणे करेन आणि मला त्याच्यात आवड आहे. आणि निश्चितपणे माझ्या उजव्या हाताला माझे मित्र पाटकर अतिशय चांगला युवक, निश्चितपणे या जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख आहे आणि त्याच्याबरोबर त्यांना सपोर्टिंग आबा आहेत. तुमच्या सर्वांना सपोर्टिंग असा निश्चितपणे मी काम करेन आणि मी शिस्तीचा कार्यकर्ता, शिस्त कधीच मोडत नाही. खासदार साहेब आहेत, त्याच्यानंतर प्रभारी आहेत, जिल्हा प्रमुख आहेत. या चौकटीच्या मी आता यांना म्हटलं की एक कार्यक्रम घेतला तर परवानगी लागते का आपली, कारण बाळासाहेब ठाकरे साहेबांची शताब्दी आहे. तर मला इकडे स्टेशनला कार्यक्रम घ्यायचा होता, तर मी किशोरना विचारलं की संघटनेची काय परवानगी वगैरे घ्यायला लागते का, कारण आपण शिस्तीमध्ये काम करतोय. या ठिकाणी आपल्या या कार्यक्रम देखील पोलीस परवानगी असते, ट्रॅफिकची परवानगी असते, महानगरपालिकेचे आपण पैसे भरतो. कुठलीही गोष्ट इथे येऊन कोणी काही बंद करू शकत नाही आणि म्हणून शिस्तीचा कार्यकर्ता म्हणून आपल्या अमित पाटील साहेब या ठिकाणी
बेलापूरचे नगरसेवक आलेले आहेत, त्यांच्या या ठिकाणी स्वागत. साहेब, आपल्याला एक विनंती आहे की शिंदे साहेबांना शेवटच्या दिवशी आपण या ठिकाणी बोलवावं, कारण आपण त्या दिवशी आगरी समाज पुरस्कार देतो. आगरी आणि कोळी दोन समाजातल्या दोन प्रतिष्ठित व्यक्तींना आपण सन्मानित करतो आणि त्या ठिकाणी साहेबांनी यावं, तुम्ही पण यावं. तुम्हाला आज आम्ही उद्घाटनाला बोलवलं तर तुम्ही पण याल अशी अपेक्षा करतो. आणि संघटनेमध्ये मी आता नगरसेवक नाही, परंतु संघटनेची जी जबाबदारी मला द्याल ती प्रामाणिकपणे पार पडेल. त्याला जरा 4-5 दिवस मी देवदर्शन करून येणार आहे. नंतर मी ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून काम करत होतो, मी एकटाच होतो, माझ्यासमोर फार मोठी ताकद होती, तरी देखील माझ्या परीने मी काम करत होतो. त्याच्यापेक्षाही डबल जो अपयश आलेला आहे त्याच्यामध्ये संघटना कशी, आमच्या बेलापूर मतदारसंघामध्ये किशोर पाटकर साहेबांचा एक पॅनल, अमित पाटील साहेब पुनमचा एक त्यांचा पॅनल, आणि मला तर वाटते मध्ये एक आवटी म्हणून एक आपली निवडून आलेले आहे, त्यांच्या या ठिकाणी स्वागत करतो. आगोंडे एक आपला नगरसेवक आलेला आहे, तर यांचं या ठिकाणी कौतुक करतो. आणि आज आपण आल्याबद्दल मी तुमच्या मनापासून सर्वांचा आभार मानतो आणि इथंच थांबतो. या ठिकाणी मस्के साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. अखिल आगरी कोळी समाज प्रबोधन ट्रस्ट यांच्या वतीने आपल्या सगळ्यांचे लाडके संस्थापक अध्यक्ष श्री नामदेव भगत यांच्या नेतृत्वाखाली हा जो आगरी कोळी महोत्सव 2026 याचं उद्घाटन झालंय असं या ठिकाणी प्रथम जाहीर करतो. या कार्यक्रमाला उपस्थित आमचे मित्र किशोरजी पाटकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पूनम पाटील, राजू कांबळे, अमित पाटील, शिवसेनेचे गगनदीप कोहली, साहिल चौगुले, किशोर पाटील, देवकी शिंदे, पंडित इंदोरे, भगवान शेठ वाघ, किरण शेठ झोडगे, संदीप झोडगे आणि आमच्या वहिनी इंदुमती नामदेव भगत यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून हा असा एवढा विशाल असा आगरी कोळी महोत्सव या ठिकाणी दरवर्षी 19 वर्ष या ठिकाणी नामदेवजी भगत यांच्या नेतृत्वाखाली या नवी मुंबईमध्ये साजरा केला जातोय. नामदेवजी भगत आमचे जुने मित्र आहेत आणि जुने शिवसैनिक पण आहेत. ते जरी ते राष्ट्रवादीत गेले होते, परंतु एकनाथ शिंदे साहेबांच्या हाकेला ओ देऊन ते पुन्हा आपला शिवसेनेचा भगवा झेंडा, प्रभू रामचंद्रांचा भगवा झेंडा, छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा त्यांनी हातात घेतलेला आहे. ते आता म्हणाले माझा पराजय झाला, परंतु हा पराजय नाहीये. हा कशा पद्धतीने झाला, कुठल्या पद्धतीने झाला, पराजयातून आपण काही शिकतो. पुढे काहीतरी चांगलं होण्याकरता, पुढे काहीतरी चांगली प्रगती होण्याकरता पुन्हा एकदा नव्याने जोमाने आपण काम कराल. शिवसेनेच्या जबाबदारी नक्कीच तुमच्यावरती देऊ आणि चांगलं काम करण्याकरता कधीही कुठली परवानगीची गरज नाही. आणि तुम्ही खूप सिनियर आहात, आदरणीय आहात. या नवी मुंबईमध्ये तुमच्या शाळा मी पाहिलेली आहे, तुमचं कॉलेज मी पाहिलेलं, तुमचं काम मी पाहिलेलं आहे. नगरसेवक हे पद वॉटर गटर मीटर पुरतं मर्यादित असतं, परंतु आपल्यासारख्या व्यक्तीने एवढी मोठी शाळा उभी केलेली, एवढी मोठी शिक्षण संस्था उभी केलेली आहे, हे नगरसेवकाला काय महापौराला पण जमत नाही. ते काम तुम्ही केलेलं आहे, त्यामुळे तुमच्या कामाची बरोबरी कोणीच करू शकत नाही. त्यामुळे नगरसेवकाच्या एका पराभवावर खचून न जाता पुन्हा जोमाने तुम्ही कामाला लागा. एकनाथ शिंदे साहेब आणि आम्ही सर्व पूर्ण शिवसेना तुमच्या पाठीमागे आहे, याचं माहिती तुम्ही ठेवावी. शिवसेना चांगल्या कार्यकर्त्याच्या, चांगल्या पदाधिकाऱ्याच्या पाठीमागे नेहमीच असते. आपण मोठ्या प्रयत्नाने आपली जी संस्कृती आहे, हे नवी मुंबई शहर हे ओरिजिनल शहर आहे, आगरी कोळ्यांचं शहर आहे, स्थानिक भूमिपुत्रांचं शहर आहे. त्याची संस्कृती जोपासण्याचं काम आपण करताय. त्याची संस्कृती येणाऱ्या नव्या पिढीला आगरी कोळी समाज काय आहे
ते दाखवण्याचं काम, मोठं काम तुम्ही, पुण्याचं काम तुम्ही करताय. तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय एकविरा. खासदार साहेब, तुमचं या ठिकाणी मंडळाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन आणि आभार. सर्वांचं या ठिकाणी आपले कार्यकर्ते त्यांनी जरा स्टेजवर या, तुम्हाला फोटो घ्या. सन्माननीय नगरसेवक, नवनिर्वाचित नगरसेवक अमित पाटील साहेब यांचा सन्मान सन्माननीय श्री नामदेवजी भगत साहेब यांनी करावायचा आहे. ओके, थँक्यू. इकडे समोर इथे समोर. ओके, थँक्यू. इथे समोर. ओके.